नमस्कार मंडळी. तर आजच्या विषय काय नाही बघा, मी तुमच्याकडून माहिती घेणार आहे. तर हे दिसतंय का तुम्हाला? तर ही टोमॅटो पंक्चर झाले, हे पण ही टोमॅटो इथं पंक्चर व्हायला लागले. तर बराच माल ह्या तोड्याला पंक्चर निघालेला आहे, हे बघू शकता. आणि आता ह्या तोड्याला तर जास्त निघेल असं वाटायला लागले. तरी पण 4 दिवसात दोनदा फवारलं आहे, तर रोज फवारावं लागेल असं वाटते मला. तर तुम्हाला काय वाटते, कशामुळे हे पंक्चर व्हायला बघू शकता. हे प्रत्येक टोमॅटो पंक्चर व्हायला लागला आहे आणि ह्याचं कारण काय समजा नाही बरं. तेवढं म्हणजे गरमी नाही किंवा लय गारवा आहे बघा. पण गारव्याचा ह्याचं काय, गारव्यानं एकतर जास्त होऊ नाही लागतं आहे असं. पिकाचं प्रमाण कमी होतं आहे गारव्यानं, परंतु असं पंक्चर व्हायचं प्रमाण नसायला पाहिजे तो. पण मित्रांनो, पंक्चर बरेच टोमॅटो झालेत ह्या फेराला. तर बराच माल ह्या बारीस छाटला होता, परंतु आता ह्या बारीस आपल्याला जास्त माल छाटावं लागणार आहे, कारण जास्त पंक्चर दिसायला लागले. हे टोमॅटो किती छान आहे, आणि हे बघू शकता इथं कसे डाग पडले, तेव्हा काही दिसतात काही डाग. तर ह्याच्यामुळं भाव कमी लागतो आहे. तर सध्या पण आपलं 700 गेले बरं का त्या दिवशी मंगळवारी अंबाजोगाई मार्केटला. परंतु ह्या पंक्चरमुळं थोडा आता माल छाटावं लागणार आहे जास्त. त्याच्यामुळं तसं तर महाग जाणारच आहेत, परंतु काही कॅरेट आपले कमी नाही जाणार आहेत. हे बघू शकता इथं कसं झालं. तसं चमक आहे, सगळं आहे. परंतु ह्या पंक्चरचं जर कोणाला काही माहीत असेल तर सांगा. टोमॅटो पंक्चर जास्त व्हायला लागलेत, मच्छर ह्या गरमीनं व्हायला लागलीत. गारवा थोडा कमी झाला आणि गरमी थोडी झाली, म्हणजे थोडं दिवसभर तेवढं म्हणजे संध्याकाळी गार लागत नाही, पण पहाटे लागतं आहे. त्याच्यामुळं जर मच्छरनं जर होत असेल, तर जर कोणाला ह्याचा अनुभव असेल तर सांगा, कारण आपल्याला तर ह्याच्यातला अनुभव नाही आहे. तर त्याच्यामुळं जर कोणाला माहितीच असेल तर त्याचा उपाय आम्हाला सांगा बरं का, कमेंट करून. पण माल भरपूर लागला बरं, पण पंक्चर व्हायचं प्रमाण खूपच जास्त झालं आहे. तर आता उद्याच्याला तोडायचं आहे आणि उद्या लगेच फवारणी घ्यायची ह्याला. हे बघू शकताय इथं पंक्चर आहे काही. तर अशा प्रकारे सध्या पंक्चरचं प्रमाण जास्त वाढले. तर ह्याचं उत्तर ज्याला कोणाला माहिती ते आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा बरं का, म्हणजे आपला प्लॉट थोडासा वाचवण्यास तुमचं पण योगदान होईल. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं सध्या तर प्लॉट आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, पंक्चरला काय उपाय आहे. तर मच्छरनं होत असेल किंवा किडीनं होत असेल. किडीनं तर शक्यतो नसेल, आणि आळ्या पण थोड्या थोड्या झाल्यात बघा, तुम्हाला सांगायचं मुद्दा म्हणजे. तर आपण फवारलं आहे त्याला बरंच काय. तर ज्याला कोणाला माहिती अजून पण ह्याच्यावरला उपाय, तर मला सांगा कमेंट करून नक्कीच. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, पंक्चरला काय उपाय सांगा. पंक्चर व्हायला लागलीत खूपच टोमॅटो.